नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत उपवासाचे साबुदाणा पापड। तर साबुदाणा पापड बघा, चौफट असा फुलणारा, मस्त खमंग कुरकुरीत असा, आणि करायला एवढी सोपी पद्धत आहे। तुम्हाला कोणाची मदत सुद्धा घ्यायची गरज नाही। अगदी दोनच आपल्या साहित्यामध्ये हे असे मस्त चौफट फुलणारे साबुदाणा पापड तयार होतात। तर रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर बघा, इथं मी साबुदाणा घेतलेला आहे। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात करायचे त्या पद्धतीने तुम्ही साबुदाणा भिजवा। इथं मी 1 वाटीवरच इथं साबुदाणा भिजवलेला आहे। तर रात्री साबुदाणा जास्त पाण्यामध्ये भिजवायचा। तर अशा पद्धतीने बघा, सकाळी छान असा साबुदाणा भिजला गेलेला आहे। अगदी झटपट तयार होतात, खायला मस्त खमंग लागतात। तर अशा पद्धतीने बघा, भिजवलेला साबुदाणा साईडला ठेवलेला आहे। एक कढई घ्यायची, जेवढा साबुदाणा होता तेवढंच आता इथं मी पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ किंवा सेंधव मीठ कोणतंही घेऊ शकता, आणि हे जो साबुदाणा आहे छान असं शिजवून घ्यायचं आहे। साबुदाणा चांगल्या प्रकारे शिजल्या गेल्यावरच आपले हे जे पापड आहे छान असे फुलतात आणि एकदम पांढरे शुभ्र वाटतात। तुम्ही ह्या स्टेजला इथं किसलेला बटाटा सुद्धा टाकू शकता, पण त्या बटाटा टाकून केलेल्याची चव वेगळी, आणि हे जे पांढरे शुभ्र असे नुसतं मीठ टाकून केलेले, काही जणाला बटाटा किंवा काही चालत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं मस्त नुसते साबुदाण्याचे सुद्धा करू शकता। तर बघा, साबुदाणा छान असा फुलायला लागलेला आहे। एकदम असं काचेसारखं हे मिश्रण झालं कीच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर अशा पद्धतीनं थोडंसं घट्टसर ठेवायचं। जास्त जर पातळ ठेवलं, तळल्यावर जे पापड आहेत ते तेलकट होतात। त्यामुळे थोडेसे नॉर्मल आपल्याला हे जे बॅटर आहे थोडं जाडसर ठेवायचं आहे, घट्टसर। तर अशा पद्धतीने बघा, मी छान असं हे अजून 2-3 मिनटं शिजून घेते। शिजवत असताना छान मिक्स करत राहायचं, जेणेकरून बुडाला करपणार नाही। तर अशा पद्धतीने झाकण लावून मी हे बघा मिश्रण अशा पद्धतीने शिजून घेतलेला आहे। तर साबुदाणा एकदम पांढरा होता, तो काचेसारखा दिसायला लागला, आणि हे जे मिश्रण आहे आता थंड करून घ्यायचं, कारण मला प्लॅस्टिकच्या पेपरवर हे टाकायचं आहे। त्यामुळे मी हे मिश्रण थंड केलेलं आहे। तर गरम गरम टाकू नये, शरीराच्या दृष्टीने चांगलं नसते। तर अशा पद्धतीने जे प्लॅस्टिक पेपरवर किंवा तुम्ही कॉटनच्या कपड्यावर सुद्धा टाकू शकता, पण काढण्यासाठी थोडंसं आपल्याला अवघड जातं। त्यामुळे मी इथं थंड करून घेतलेला आहे। थोडंसं कोमट झालेलं आहे, नॉर्मल गरम आहे तोपर्यंतच मी आता ह्याच्या पापड्या घालून घेते। तुम्ही घरात सुद्धा सुकू शकता, फॅन खाली सुद्धा। तर इथं मी गॅलरीमध्ये अशा पद्धतीच्या गोल छान अशा पापड्या करून घेते। थोडंसं जाडसरच करायचं, जास्त पातळ न करता अशा पद्धतीने ज्या पापड्या आहेत मी टाकून घेतलेल्या आहेत। तर एक दिवस गॅलरीमध्ये आणि एक दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड मी वाळून घेतलेले आहेत। तर एवढे वाटीभर पापडामध्ये भरपूर असे 50-1 पापड झाले असतील माझे, आणि छान एकदम काचेसारखे पापड तयार झालेले आहेत। बघा, वाळल्यावर सुद्धा मस्त काचेसारखे दिसतात, तळल्यावर चौपट फुलतात। तर अशी साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडल्यास नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण ते विनामूल्य आहे। तर अशा पद्धतीनं जे पापड आहे ते वाळून घेतलेले आहेत। तर आता आपण तळून बघणार आहोत। तर कडकडीत तेल गरम करायचं, आणि छान असा पापड बघा असा दाबून प्रेस करायचा, त्यामुळे पापड छान असा फुगतो। तर बघू शकता तुम्ही किती छान असे आपले हे पापड्या साबुदाण्याच्या फुगलेल्या आहेत। साबुदाण्याच्या पापड्या तुम्ही खिचडीसोबत किंवा तसंच सुद्धा खूप भारी लागतात उपवासाला। तर अशा पद्धतीची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। कशी झाली ती कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजपासून मी उन्हाळीची रेसिपी, वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन येत आहे, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा। तर असाच झटपट व अगदी वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ उन्हाळी पदार्थाचाच घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।